मग रूप धारण करतायत. मात्र आज वाघबीज संघाच्या विरुद्ध कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये रणजी स्पोर्ट्स संघामधून एक चांगली बॅटिंग केली होती कलीम याने. त्यानंतर सुंदर यादव या फलंदाजाने एक चांगली बॅटिंग केली होती. आता महत्त्वपूर्ण मॅच आहे. जिंकेल तो या स्पर्धेमध्ये कायम राहील, हरेल त्याची ओला बुक होईल. चला मॅच ऑन करा प्लीज. चमाटी मारेगा दे कसम से झूठ नहीं बोल रहा, काय के लिए झूठ बोल रहा? बॉटल ही नहीं है इसके लिए तो मांग रहा तेरे से बॉटल. झूठा की है मैंने तो देता था. हाँ अरे खाली बाटली आहे भाई, पैक नाही ती. पहिला गोलंदाज साहिल येतोय. मयूर आणि चेतन ही जोडी मैदानामध्ये. पहिला पॉवर प्लेचा षटक 38 सर्कलच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये 1 क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट पॉइंट या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. पॉवर प्लेचा पहिला षटक. मयूर स्ट्राइक एंडला, एक हार्ड हिटर फलंदाज. पहिला चेंडू शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडूला खेळला गेलाय. सुरुवात केली गेली धाव फलकाला रणजी स्पोर्ट्स कासार वडवली या संघाच्या. दोन्ही संघाचे स्पॉन्सर जर आपण पाहिला तर दोघांचं नाव एक अव्वल घेतलं जाते. एक रणजी स्पोर्ट्स संघाचे श्रीकांत भोईर आणि दत्ता स्पोर्ट्स वाघबीज संघाचे दीपक मणेरा. मेहनत खूप केली या संघांसाठी दोघांनी. मात्र ती आज मेहनत कुठला संघ या स्पर्धेमध्ये कायम राहील हे पाहणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर चेतन सिंग याच्या बॅटमधून एक धमाका पाहायला मिळतोय. चौकार चेतन सिंगच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅच मध्ये चेतन सिंग थोडासा नाकाम झाला होता, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 4 धावा त्यावेळी पटकावल्या होत्या चेतन सिंग याने. आता मात्र यावेळी एक चांगली कामगिरी करावी लागेल. महत्त्वपूर्ण बॅट्समन आहे, महत्त्वपूर्ण खेळाडू रणजी स्पोर्ट्स संघाचा. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बॅटवरती घेता आला नाही. एक सिंगल मिळाली जाईल. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. एक सिंगल आणि एका सिंगलने धावपळ पुढे सरकत असताना 6 धावा या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे ब्लॉकमध्ये मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट जर झाला असता, मात्र इथे फलंदाज बाद होत आहे. प्रॉपर क्रीजमध्ये पोहोचला गेला नाही आणि त्याचं कारण मयूर याला धावची चालूपणे परतावा लागतंय. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. गणेश एक चांगले क्षेत्ररक्षण केलं तिथे आणि नक्कीच मयूर याला परतीचा रस्ता दाखवलाय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये कलीम येतोय. मागच्या मॅचचा हिरो, त्याच्या बॅटमधून लांब लचक पण षटकार पाहिले होते, तर कलीम यावेळी मैदानामध्ये उतरत आहे. मात्र समोर साहिल आहे, एक अनुभवी गोलंदाज. बूम बूम मार्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दैवत पाटील एक विस्फोटक फलंदाज म्हणून वाघबीज संघामधून मानला जात आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चांगले क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळते. पहिला षटक संपलाय आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे धावा कुठायला पाहिजे होत्या तिथे धावा कमी पाहायला मिळत आहेत. आज वाघबीज संघ जर आपण पाहायला गेलात तर नक्कीच एक चांगली कामगिरी करत आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये
मोगरपाड्यासारख्या संघाला या संघाने बाहेर काढले आणि आता मात्र रणजी स्पोर्ट्स संघालाही एक चांगलं प्रत्युत्तर दिला जाते आणि तो प्रत्युत्तर पहिल्या ओव्हरमध्ये साहिल याने दाखवलंय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत असताना साहिल याला आपण पाहतोय. वेलकम अमित वीर, आपलं सहर्ष स्वागत. तडण येतोय गोलंदाजी मार्गवर क्रमांक 2चा गोलंदाज कलीम याला आपण पाहतोय. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला हवेमध्ये. क्या बात आहे, जबरदस्त झेल. निशांत हा खेळाडू सर्वांना शांत करतोय. आता मात्र इथे जो पहिल्या मॅच मध्ये घातक ठरला होता त्याला शांत केले निशांत याने. विकेट डाऊन. कलीम इथे बाद होते. कलीम बाद झाल्यानंतर त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये सानू येतोय. क्रमांक 4चा हा फलंदाज आपण पाहतोय. क्रमांक 2 आणि क्रमांक 4चे फलंदाज मैदानामध्ये चेतन सिंग आणि सानू हा फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर तणे गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती कलीम या फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवलाय. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होईल का? साहिल शेडगाडी येतोय, कुठली चुकी केली जाणार नाहीये. पकडतोय कॅच आणि संपतोय. सानूचा खेळ इथे सानू बाद होतोय. एक सुंदर झेल टीप लागलेला साईच्या माध्यमातून आणि सानू याला परतवलं गेलंय. आता मात्र कुठेतरी लाईन पाहायला मिळते कारण 3 गडी बाद झालेत रणजी स्पोर्ट्स संघाचे आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा आहे. रोशन येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. चेतन सिंग अजूनही मैदानामध्ये. एक आशा आणि नक्कीच या खेळाडूवरती विश्वास अजूनपर्यंत असणार आहे कारण जोपर्यंत चेतन सिंग मैदानामध्ये तोपर्यंत मोठा लक्ष उभारण्याची ताकद तर ठेवणारा हा खेळाडू आहे. एक सिंगल मिळाली जाते तनय्याच्या गोलंदाजीवरती. अजूनपर्यंत तनय्याचं जर गोलंदाजीचं विश्लेषण केलं तर चांगली गोलंदाजी आहे कारण 2 विकेट आपल्या नावावरती 2 चेंडूमध्ये आणि या तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. 7 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. दत्ता स्पोर्ट्स वाघबेळ आपल्या वडिलांचं नाव देऊन या संघाला खेळवण्याचा मनामधला उद्दिष्ट दीपक दादा यांचा आणि नक्कीच इथे चांगल्या रीतीने हा संघ कामगिरी करतोय. यावेळी पुन्हा एकदा तनय्याच्या नावावरती 3री विकेट आणि रोशन हा फलंदाज इथे बाद होतोय. खराब बॅटिंग पूर्णपणे बॅकफूट वरती आहे रणजी स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ. तर पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती रणजी स्पोर्ट्स संघाने. ओला संघासारख्या मोठ्या संघाला त्या संघाने बाहेर केलं होतं. मात्र ओला संघानंतर वाघबीळ संघाविरुद्ध आपले घुटणे टेकलेत. 1.4 षटक संपले गेलेत. 7 धावा धाव फलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निराशाजनक परिस्थिती करून ठेवले गोलंदाज तनय आणि पहिला गोलंदाज साहिल याने. कुठेतरी एखाद्या फलंदाजाला पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. पिचवरती उभं राहणं गरजेचं आहे. संयम खेळी करणं गरजेचं आहे कारण आपल्या संघाला जर सावरायचं असेल तर ती मेहनत आणि ती संयमी खेळी आज मात्र रणजी स्पोर्ट्स संघामधून करावी लागेल.
मारुती येते फलंदाजी मार्गवर. यावेळी चांगला चेंडू अप्रतिम चेंडू बॅटची कडा लिडिंग एज आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट, चौथा विकेट आपल्या नावावरती आणि 4 विकेट त्याही 5 चेंडू मध्ये. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. कालच्या दिवसापेक्षाही आजचा दिवस आणि आजच्या दिवसातली चांगली गोलंदाजी कुणी केली असेल तर तो गोलंदाज तर नाही. 1 धाव 5 चेंडू मध्ये खर्च केले आणि 4 गडी बाद केलेत. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ही तणा येत होता. आता मात्र अति सुंदर मैदानामध्ये याही फलंदाजाकडे क्षमता, याही फलंदाजाकडे ताकद आहे. कारण ज्यावेळी उस्मान अंडर-21ची मॅच झाली होती त्यावेळी या फलंदाजाने छाप सोडलं होतं आणि त्याच कारणाने रणजी स्पोर्ट्स संघामध्ये या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. मात्र ते खेळ आता मात्र या मैदानामध्ये करावे लागेल. कारण जोपर्यंत आपलं नाव होत नाही तोपर्यंत आपल्या क्रिकेटमध्ये नाव घेतलं जाणार नाही आहे. यावेळी बॅकफूटवरती आलाय, पंच केलाय, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय दन करत चौकारा 4.5 रन्स. खूप उशिरानंतर का होईना मात्र आल्यानंतर सुंदर याने हा चौकार मारतोय आणि या चौकाराने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या धाव फलकावरती 11 पाहायला मिळते. 5.50च्या सरासरीने बॅटिंग करतोय. प्रथमतः टॉस हारल्यानंतर रणजी स्पोर्ट्सचा कासार वडवडी हा संघ. आता मात्र धुरा कुठेतरी हातामध्ये घ्यावे लागेल चेतन सिंग याला. कारण चेतन सिंग या खेळाडूला जर आपण पाहिला तर या खेळाडूकडे अनुभव खूप आहे आणि त्यानंतर ती बॅटिंग ही चेतन सिंग याची आपण पाहिले. एक आक्रमक खेळाडू आहे, परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. क्या बात आहे, नयन याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. मेडल षटक जर आता तर दीपक दादाकडून 1 बिर्याणी आणि 1000 रुपयांचा पारितोषिक असेल नयन याच्यासाठी. जरी घरून बसून दीपकदा नक्कीच एन्जॉय करतात क्रिकेटचं, मात्र क्रिकेटचं प्रेम आणि या गावावरती असलेलं प्रेम आणि या खेळाडूंवरती असलेलं प्रेम नक्कीच दीपकदा इथं व्यक्त करतायत. थँक्यू दीपकदा. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जर जुळले असाल तर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत या मोगरपाडा चषकामध्ये. यावेळी आडव्या बॅटने केला गेलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. कुठलाही मोठा फटका, कुठलीही संधी अजूनपर्यंत वाघबिल संघाने दिली नाहीये. 12 धाव फलकावरती आहेत. पूर्णपणे जसं म्हटलं जातंय ना की एक जाळा आखलाय आणि त्या जाळ्यामध्ये पूर्णपणे रणजी स्पोर्ट्स संघाला बंद केलंय. पोटा चढवता सरळ केला गेलाय लांब क्षेत्रामध्ये शतरक्षक तडा याला आपण पाहतोय. पैकी चांगले, फक्त आणि फक्त सिंगल पाहायला मिळाले. क्या बात आहे गणेश. गणेशचं फक्त एक छायाचित्रांचा कॅमेरामॅन घेतोय कारण कॅच पकडली होती. यावेळी चांगला प्रयत्न होता कॅच घेण्याचा. यावेळी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अजून एक फटका. ह्यावेळी गोळीच्या वेगाने फरार होईल. तणाई खूप लांब होता त्या चेंडू पासून. फक्त आणि फक्त पाहत राहिला. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार मिळालाय. चौकाराने धाव फलक पुढे सरकत असताना 17 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र या षटकामध्ये कुठेतरी धावा आल्यात कारण 2 चौकार, 1 चौकार या षटकामध्ये आपण पाहिल्या. 2 सिंगल या षटकामध्ये आपण पाहतोय. 4 बॉलमध्ये 6 धावा. नयन खर्च करतो. यावेळी उंची जास्त, लांबी कमी आहे का? लांबी ही तेवढीच. सरळ मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर चेतन सिंग. मी पहिलेच म्हटलं होतं या खेळाडूला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. या खेळाडूकडे ताकद आणि क्षमता फुल आहे आणि ती ताकद इथे दाखवत असताना सरळ मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर पाठवतोय.
बिग हिटसाठी षटकार. लास्ट बॉल आणि लास्ट बॉल वरती बॅक टू बॅक दुसरा षटकार. बिग हिट 6 धावा. 29 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. चेतन सिंग याच्या बॅट मधून पाहूया कशा प्रकारे अगदी पुल्ल्यांचा चेंडू होता. स्ट्रेटच्या दिशेला चेतन सिंगच्या माध्यमातून खेळला गेला आणि सरळ तो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पटवण्याची ताकद आणि ती ताकद लावली गेली 6 धावांसाठी. 3 षटक पूर्ण 29 धावा. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल अजूनपर्यंत रणजी स्पोर्ट्स संघाकडून किती धावांचं एक लक्ष असेल हा मनामध्ये प्रेक्षकांच्या प्रश्नचिन्ह असेल. 50 प्लस केलं जाईल का? 50 प्लस करण्यासाठी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. एका साईडला सुंदर आहे तर दुसऱ्या साईडला चेतन आहे. दोन्ही फलंदाजांकडे ताकद आहे, मात्र ती ताकद या शेवटच्या षटकामध्ये आजमावावी लागेल. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज निशान. सर्वांना शांत करणारा हा वाघमेडचा निशान. अंतिम आणि शेवटचं षटक. अंडर 21 मध्ये या खेळाडूंनी आपल्या नावाचा गाजावाजा केला होता. 23 मध्ये आपण पाहिला आहात. अंडर 23 मध्ये या खेळाडूने जबरदस्त गोलंदाजी, एक जबरदस्त बॅटिंग च्या जोरावरती आयकॉन प्लेअर म्हणून एक चांगली भूमिका पूर्ण केली होती. यावेळी पहा अप्पर शॉट केला गेला. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार षटकार. क्या बात है, सुंदर. अब तो छा गया. षटकाराने धावपळ पुढे सरकला गेला. अगदी ताकद नजाकत टायमिंग पूर्णपणे या चेंडूवरती सोडलं गेलं होतं आणि जरी झाड असला मात्र त्या झाडामधूनही चेंडू सरळ पार झालाय सीमारेषेच्या बाहेर. ही खासियत आहे या क्रिकेटची. जरी झाड असला तरी मात्र षटकार मिळतोय. मुगरपणा ही स्पर्धा यावर्षी गाजते, कारण अति विक्रम या मैदानामध्ये कालच्या दिवसापासून पाहायला मिळत आहेत. आता मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये ही ते करतोय चुकी केली जाते, चुकी केली जाते. हे पहा, नंतर डोक्याला हात लावणं यात काही अर्थ नसतंय. प्रथमतः तुम्ही ज्यावेळी मैदानामध्ये उतरता त्यावेळी क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. झेल सुटल्यानंतर डोक्याला हात लावणं चुकीचं आहे, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी दिली जात नाही. एक सिंगलने धावफलकाकडे आपण जर लक्ष दिला तर 36 धावा. आता मात्र कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. निशान छोटा चेंडू होता, फटका पोहोचला, मात्र गॅप मध्ये चेंडू वन बाउंड चेंडूला अडवण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून केला गेला. 2 धावा इथे मिळाले जातील. 2 धावाने धावफलक 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा 38 रन. आता मात्र पाहायचंय निशांत आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळी फटका बसलाय. शॉट कव्हर मध्ये सुंदर झेल टिपलाय. वन हँड झेल टिपला गेला आणि इथे फलंदाज चेतन याचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 38 धावा, 38 रन. अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत निशांत याच्या गोलंदाजी मधले. निलेश येतोय फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी. पाहायचंय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल रणजी स्पोर्ट्स संघाकडून, कारण या षटकामध्ये कुठेतरी धावा कमी आहेत. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर निशांत याने कमबॅक केलंय
आणि या शेवटच्या 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. 9 धावा या षटकामध्ये येत आहेत. 38 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरा असा संघ आहे ज्याने जास्त विकेट आपल्या गमावल्यात, कारण पहिला संघ हा नक्कीच मगरपाडा संघ आहे ज्याने आपल्या 8 विकेट गमावल्या होत्या. आणि त्यानंतर हा रणजी स्पोर्ट संघ आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र एकच धाव मिळेल. 39 आणि 40 धावा या पूर्ण करतायत का त्याहून जास्त धावा पाहायला मिळत आहेत, कारण अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. 30 यार्ड सर्कल पासून रनअप या गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक बिगबॉन गोलंदाज निशांत. यावेळी फटका चांगला आहे, सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. या आहेत खूपसूरत शानदार षटकार. षटक संपले 4. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धाव फलकावरती 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष दिलाय टीम वाघबिल या संघाला. जबरदस्त बॅटिंग सानू याची, सुंदर याची, आणि या पहिल्या डावाच्या अखेरीस 45 धावा कुठल्या गेल्यात. 46 धावांचा पाठलाग करायचं जिंकण्यासाठी. घेऊया तुर्तास थोडीशी विश्रांती. मायक्रोफोनवरती
चला शतरक्षण लगेच लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना दैवत पाटील बूम बूम मांड्या आणि त्याच्या बरोबर फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय गणेश येतोय. क्या बात आहे ओमकार. ओमकार आल्या आल्या लगेच निलेश यांनी बक्षीस लावलंय प्रत्येक जेलसाठी 100 आणि एक ट्रिपल राईस. जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष. सलामीची जोडी गणेश आणि दैवत पाटील वाघबेळीचा बूम बूम माड्या. चला मायक्रोफोनवरती केली जाईल थोडंसं फेरबदल. ऐकणार होता आवाज तुम्ही भुमऱ्याचे एक बुलंद आवाज सईदा सर. चलिए टारगेट रखा गया है 46 रन्स. चेतन की पहली गेंद फ्रंट फुट पर निकलकर बिग हिट करने की कोशिश. गेंद को खेला है भोला वहां पर मौजूद. बहुत ही बढ़िया फील्डिंग. नो डाउट अपने आप को झोंक दिया था और गेंद को बहुत ही बढ़िया तरीके से फील्ड किया. नो डाउट. क्या बात है भोला. एक रन ही मिलेगा. एक रन से ज्यादा कुछ नहीं. सिंगल से ही संतुष्ट होना पड़ेगा. नेक्स्ट बॉल. इस बार उठाकर खेला है. गेंद जाएगी डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ. 6 रन के लिए. दिस इज अ बिग हिट. बिग 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 हिट. 6 रन. बिग हिट के साथ यहां पर शुरुआत की है गणेश ने. नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए फिर से एक बार गेंदबाज चेतन सिंह. आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से आया है. जरूर अतिरिक्त रनों में 1 रन शुमार होता हुआ. नेक्स्ट बॉल. इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है. ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है. गेंद के नीचे खिलाड़ी. कैच हुआ है. ड्रॉप. 2 रन के लिए निकले हैं और बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन लेने में सक्षम और कामयाब रहे इस वक्त बल्लेबाज. इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 10 रनों पर. जीत के लिए टारगेट 46 रन टू विन. इस मैच को अगर जीतना है तो 46 रन बनाने होंगे जरूरी. नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए फिर से एक बार चेतन सिंह अपने बॉलिंग ट्रैक पर. गेंद हवा में है और यह बेहतरीन कैच. विकेट का पतंग. गणेश की विकेट गिरी है. लगता हुआ यह बड़ा झटका.
नेक्स्ट बॉल, इस बार क्रॉस बैटेड स्ट्रोक है, गेंद जाएगी डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। दिस इज अ बिग हिट, ब्यूटीफुल स्ट्रोक, ब्यूटीफुल स्ट्रोक, क्या बात है। आते ही साथ यहां पर निशांत ने निशाना लगाया 6 रन के लिए। बिग हिट, स्कोर ने लगाई है छलांग, स्कोर जा पहुंचा है 26 रनों पर, 16, यस माफ कीजिए 16 रन। नेक्स्ट बॉल, फिर से एक बार उसी तरीके का स्ट्रोक कन्वर्ट करना चाह रहे थे। ओवर क्रमांक पहला हुआ है समाप्त। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 16 रन 1 विकेट के नुकसान पर। एक ओवर की समाप्ति, 16 रन, जीत के लिए लक्ष्य रखा गया है 46 रन, यानी अब 18 गेंदों में 30 रनों की जरूरत होगी इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। 30 रन बनाने होंगे इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। नेक्स्ट बॉलर आए हैं गेंदबाजी की कमान पर इस वक्त मारुति, सामना करने के लिए सज्ज होते हुए दैवत पाटिल। बूम बूम माटिया, डेंजर बैट्समैन है माटिया, नो डाउट। इनके रडार में, इनके रेंज में अगर आपने गेंद की तो फिर गेंद आपको आउट ऑफ द पार्क ही नजर आएगी। इस तरीके के स्ट्रोक लगाने में माहिर ये खिलाड़ी बूम बूम माटिया। इस बार स्ट्रेट स्ट्रोक खेला है, वहां पर खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ पर तैनात थे। अच्छी फील्डिंग, सिंगल रन, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 17 रनों पर। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 17 रन। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, ऊंचाई ज्यादा है, गेंद हवा में है लेकिन नो मैंस लैंड पे गेंद गिरेगी। सिंगल रन, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बिल्कुल माटे की अगर बात करें, थोड़े हट्टे कट्टे शरीर के हैं, लंबे स्ट्रोक जरूर ये जड़ते हैं, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट की अगर बात करें तो सिंगल से ही संतुष्ट होते हैं, क्योंकि ज्यादा से ज्यादा वो स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं और लंबे हिट लगाकर मैच को जल्द से जल्द समाप्त करने की वो कोशिश करना चाहेंगे। उसी तरीके का दृश्य इस वक्त देखने मिला है। देखिए बल्लेबाजी की कमान पर आए हैं फिर से एक बार दैवत पाटिल, सामना करेंगे मारुति की अगली गेंद का। इस बार बिग हिट करने की कोशिश, गेंद को खेला है डीप काउ कॉर्नर रीजन में, सिंगल रन कंप्लीट किया, दूसरे रन के लिए निकले हैं। थ्रो काफी सुंदर और यहां पर देखिए 2 रन लेने में सक्षम और कामयाब रहे इस वक्त बल्लेबाज। दो रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है, स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर। स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 20 रन। 15 गेंदें बची हैं, 26 रनों की जरूरत। 15-26 का यह मुकाबला, एक आधा बड़ा स्ट्रोक आता है तो मैच की दशा और दिशा चेंज हो सकती है, लेकिन अगर 1-2 विकेटें गिरी, कुछ गेंदें डॉट हुई तो यहां पर पलटवार कर सकती है रंजीत स्पोर्ट्स कासर वर्णौली। दोनों ही नामी ग्रामी टीम है, दोनों ही टीमों ने एक एक मैच जीता है और बिल्कुल जो भी टीम जीत हासिल करेगी वो अंतिम और आखिरी मुकाबला एमसीसी स्पोर्ट्स कासर वर्णौली के साथ 2-2 हाथ करेगी। चलिए थोड़ा सा फास्ट करना है, थोड़ा सा स्पीड अप करना है, ये चीज ध्यान में रखिएगा। समय सीमा हर एक टीम के लिए यहां पर रखी गई है, ये चीज ध्यान में रखिएगा। दैवत सामना करने के लिए तैयार होते हुए फिर से एक बार मारुति की अगली गेंद, इस बार अपर कट किया। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, गेंद आती हुई पॉइंट बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। दिस इज अ बिग हिट, व्हाट अ ब्यूटीफुल स्ट्रोक, क्या बात है।
ये डेंजर बैट्समैन है। मैंने पहले ही कहा था कि दैवत जैसे खिलाड़ी अगर विकेटों पे डटे रहे, खड़े रहे, तो ये सिंगल डबल पर भरोसा नहीं करते, ये बड़े हिट लगाने पर ही भरोसा करते हैं। और वही दृश्य इस वक्त देखने मिला, ये बड़ा हिट जरूर देखने मिला और स्कोर ने लगाई है छलांग, स्कोर जा पहुंचा है 26 रनों पर। आने वाले जनवरी यानी शुरुआती दौर में ही 1 तारीख से लेकर 4 तारीख तक के राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा की तरफ से एक बड़ी प्रतियोगिता आपको देखने मिलेगी। बिल्कुल जिस किसी भी टीम को पार्टिसिपेट करना है तो बिल्कुल हितेश टांडेल, दुर्गेश चौधरी, प्रसाद टांडेल, इनसे आप संपर्क करिए। अपर कट करने का प्रयास किया था फिर से एक बार, लेकिन बैट का मोटा सिरा लगकर गेंद कन्वर्ट हुई स्लिप रीजन में। जब तक के गेंद को फील्ड किया जाता, 1 रन के लिए दौड़ लगी और 1 रन लेने में कामयाबी जरूर मिलती हुई। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 27 रनों पर। 13 गेंदें बची हैं, 19 रनों की जरूरत है। नेक्स्ट बॉल, इस बार ये बड़ा हिट है, दिस इज अ बिग ब्लो, आउट ऑफ द पार्क, कणखणित षटकार, 6 रन। निशांत ये डेंजर बैट्समैन है, नाम है निशांत, लेकिन ये खिलाड़ी बिल्कुल नहीं है शांत, इनके बल्ले से बड़े बड़े हिट जरूर देखने मिलते हैं। इस 6 के साथ स्कोर बोर्ड में भी तब्दीली, स्कोर जा पहुंचा है इस वक्त 33 रन्स पर। 12 गेंदे और जीत के लिए 13 रनों की जरूरत। बारह गेंदे 13 रन की जरूरत। गेंदबाजी का जिम्मा संभाला है इस वक्त आए हैं गेंदबाज मंगेश। निशांत और देवत पाटिल बल्लेबाजी की कमान पर है। इस बार देखिए गेंद को ड्राइव कराया था, गेंद आती हुई इस वक्त डीप एक्स्ट्रा कवर रीजन में भुला वहां पर मौजूद थे। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, सिंगल रन कंप्लीट हुआ है, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। इसी बीच अगली गेंद, इस बार घुटना टेककर बड़ा हिट लगाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे डीप काउ कॉर्नर रीजन में। नीलेश, एक अच्छा कैच पकड़ा है नीलेश ने और अब जाकर लगा है टीम दत्ता स्पोर्ट्स को ये बड़ा झटका। निशांत के रूप में, निशांत की कमी पूरी करने के लिए अब विकेटों के बीच में प्रवेश करते हुए नजर आ रहे हैं इस वक्त बल्लेबाज साहिल मनेरा। चलिए थोड़ा स्पीड अप करना, थोड़ा सा फास्ट प्लीज। साहिल बल्लेबाजी की कमान पर है। साहिल मनेरा लेफ्ट हैंड बैटर। जीत के लिए अभी भी 10 गेंदों में 12 रन की जरूरत। 10 गेंदे 12 रन। आते ही साथ साहिल ने गेंद को उड़ाया है और ये गेंद आउट ऑफ द पार्क। ये शानदार, जानदार, धमाकेदार 6 रन। दिस इज अ बिग ब्लो। अब 6 रनों की जरूरत है। बिल्कुल वाघबिल के जो खिलाड़ी हैं ना, आते ही साथ अपने इरादे दर्शाते हैं। देखिए किस तरीके से हर खिलाड़ी ने अपना अकाउंट 6 के साथ ही खोलने की कोशिश की है। 3 खिलाड़ियों ने 6 के साथ अकाउंट ओपन किया। गणेश ने 6 के साथ अकाउंट ओपन किया, निशांत ने 6 के साथ अपना अकाउंट ओपन किया। अब साहिल मनेरा आए हैं, उन्होंने भी 6 के साथ अकाउंट ओपन किया। इस बार हाफ वॉली स्ट्रोक था लेकिन सेफ लैंडिंग करती हुई गेंद, सिंगल रन कंप्लीट। 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बिल्कुल दैवत ने भी ट्राई किया था कि वो अपना अकाउंट 6 के साथ ही खोले, लेकिन वहां पर जो खिलाड़ी भूला मौजूद थे उन्होंने बहुत अच्छी फील्डिंग का
प्रदर्शन जरूर किया था, बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को रोका था, नहीं तो वो भी 6 के साथ ही अकाउंट अपना ओपन करने वाले थे। चलिए अब जीत के लिए 5 रनों की जरूरत है, सामना करेंगे दैवत। इसी बीच ये गेंद, ओ हो, ये गेंद दिशा से काफी ज्यादा बाहर थी, अंपायर का इशारा था वो वाइड बॉल, और 1 बाउंस का भी यहां पर कॉल दिया है अंपायर नीलेश जी ने। 4 रनों की दरकार, क्या बड़े हिट के साथ होगी मैच समाप्त? आइए देखते हैं। बिल्कुल बैटर रेडी नहीं थे इस वक्त दैवत पाटिल, और गेंदबाज मंगेश निकल पड़े थे बॉलिंग ट्रैक से, अंपायर का इशारा था वो डेड बॉल। चलिए नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए, और यस मैच हुआ है समाप्त। इस मैच को जीत लिया है दत्ता स्पोर्ट्स टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन गाइज, वेल डन, वेल प्लेड। मैन ऑफ द मैच गोज टू वन एंड ओनली वो खिलाड़ी जिसने अपनी ओवर में 4 विकेटें चटकाई। प्लीज वेलकम मिस्टर तनय, मैन ऑफ द मैच। आइए तनय, मैन ऑफ द मैच का पुरस्कार कलेक्ट करने के लिए। और दत्ता स्पोर्ट्स कैप्टन लगेश पाटवा, कैप्टन लगेश पाटवा, एमसीसी कैप्टन सुशील, सुशील या लवकर सुशील। डीजे सुशील, सुशील की कप्तानी में टीम ने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया है। ये कप्तानी का असर है कि एमसीसी स्पोर्ट्स आज यहां इस मुकाम तक